भाग एटीएम बनलाय मॅडम, आमच्या इथं तर नाहीये राहिलेला आता. मग ए फॉर अधिकारी, सी फॉर ठेकेदार, एम फॉर मॅडम तुमची जबाबदारी आहे मॅडम. मॅडम जबाबदारी आहे. आम्ही पाया लागतो म्हटलं लागायचे का आणि मॅडम ज्यांचे तुम्हाला निर्देश होते ना आतमध्ये नाही येऊ देण्याचं त्यांचं अधिकृत पत्र दाखवा आम्हाला. मॅडम इव्हन त्या ठिकाणी एका विद्यार्थ्यांची पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं पण तुम्ही नाही केलं मॅडम. बाहेर नाही केलं निर्देश आणि आदेश आम्हाला सांगितले ना त्याचं अधिकृत पत्र आता दाखवा आम्हाला. खोटं बोलणं चालणार नाही. नाही चाललंय मॅडम, असं काही नाही. महाराष्ट्रातील आदिवासी मुलांनी गैरसंविधानिक कृत्य करून राहिले का? असंविधानिक वागत आहे का? तुम्ही म्हणत आहे ना मॅडम कार्यालयामध्ये कुठेच नाही. बऱ्याच ठिकाणी ना विद्यार्थी आहे, त्यांची हक्काची जागा आहे आणि हक्काच्या जागेवरून जर तुम्ही हकलत असाल तर हे चुकीचं आहे. पहिले दिवशी आम्हाला का बरं त्रास दिला मॅडम? तुम्ही पहिले त्रास दिला. आमचा प्रश्न आहे मॅडम, आमचा प्रश्न आहे पहिल्याच दिवशी का बरं आम्हाला त्रास दिला? ठीक आहे, ते 10 दिवस राहिले. बसू द्याला कळवावं लागेल मॅडम. बॅरिकेड्स लागली कशी? 10 दिवस आम्ही इथून गेलो ना, बॅरिकेड्स का बरं लागली? शासनाला सांगायचं आहे विद्यार्थी अतिरेकी आहे. नाही, यांना शासनाला सांगायची आहे की विद्यार्थी अतिरेकी आहे. थोडी चापलुसी करायला लागते का नाही शासनाची? आपल्या इथं यांना पर्सनली घेतलं म्हणून मॅडम, यांना मुली सांगितल्यानंतर मुलींना वैयक्तिक त्रास दिला. पण तुम्ही काऊन नाही आला? कारण सांगा ना, तुम्ही 12:30 वाजता काऊन आला ऑफिसमधून? एक लक्षात घ्या मॅडम, पर्सनली म्हणत आहे यांना पर्सनली बाहेर ठेवलं यांनी. सीसीटीव्ही लावून आहे, त्यांचं प्रायव्हसीचं व्हायलन्स नाही होत आहे का मॅडम? मुली मागे जायच्या मॅडम. सर किती वेळा आलो मी कॅबिन मध्ये? सर किती वेळा कॅबिन मध्ये आलो? ओके सर, सीसीटीव्ही चेक करा. किती वेळा आम्ही रिक्वेस्ट केला आणि तुमच्या लोकांनी किती वेळा लॉक लावले, किती वेळा लॉक ठोकले पहा ना. नाही, सीसीटीव्ही चेक करा ना, सीसीटीव्ही चेक करा ना. आम्ही रिक्वेस्ट करायला किती वेळा आलो चेक करा. म्हणजे वॉशरूम म्हणलं तर तुम्ही त्या पोलीसवाल्यांना सांगत होते पूर्ण चॉकअप झालं. मॅडम आम्ही काय म्हटलं, फक्त मुलींना येऊ द्या, मुलांचा विषय नाही.
कधी किती वाजता आले सांगा तर काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगा. मुली मॅम रडत होत्या, त्यांना वॉशरूम कंट्रोल नव्हतं, तिथनं पण बाहेर जाऊ देत नव्हते, तिथनं पण बाहेर जाऊ देत नव्हते. आम्ही बाहेरचं वॉशरूम मधून लॉक होतं, असं म्हणू नका इथनं बाहेर जाऊ देत नव्हते. मॅडम आता पाणी आहे का? मॅडम आता तिथं पाणी आहे का? आताच नाही मॅडम, कालपासूनच नाही. आता ही गाडी संध्याकाळी लावली मॅडम, संध्याकाळी लावली गाडी इथे. कुठे उघडे होता मॅडम? सीसीटीव्ही चेक करा ना. लॉक किती वेळा लावला? मॅडम जो कर्मचारी दरवाजावर होता ना त्याला बोलवायची. मॅडम जो कर्मचारी होता त्याला लॉक लावला होता कर्मचारी. मॅडम टार्गेट कोणाला नाही, तुम्ही लोक विद्यार्थ्यांना टार्गेट केलं, मुलींना विशेष म्हणजे मुलींना टार्गेट केलं. हे असं खपून घेतलं जाणार नाही मॅडम. आम्हाला मानसिक त्रास झाला त्याच्यामुळे मॅडम. किती यांच्या प्रायव्हसीचा व्हायलन्स नाही झाला का? आम्ही 4 एम्ब्युलन्स झाल्या विचारा या ठिकाणी. यांच्या सुरक्षेचं तुम्हाला काहीच घेणं देणं नाही का? तुम्हाला काही घेणं? रात्रीच्या 12 वाजतापर्यंत मुली तिथे बसून बाहेर होत्या पाण्यामध्ये, आमची मुले बसून होते. मॅडम पोलीस प्रशासनाने बराच सहकार्य केलं, विशेष त्यांची काळजी घेतली, पण तुमची जबाबदारी होती ना. तुमची नैतिकता कुठे गेलती? यांना बाहेर बसवून ठेवता पाण्यामध्ये. सर मी 10 वेळा रिक्वेस्ट करायला आलो होतो सर, कुठं सोडलं? बोलवा कर्मचाऱ्याला, बोलवा तुमच्या गेटवर जो होता ना लॉक लावत होता, बोलवा त्याला. बहुत थोडं बोलतात, संवेदनशील नाही आहे मॅडम. नाही मला सांग. सर आमच्यावर आलं असतं ना, चाललं असतं. मुलींचा विषय आहे सर, विषय मुलींचा आहे सर. बहिणीचा आपण बसून नाही घेणार. नाही हो सर, आमच्यावर आलं असताना चाललं असतं, आम्ही रोडवर केलं असतं, पण मुलींचा विषय आहे. प्रायव्हसी समजते का तुम्हाला? अशा पद्धतीनं जर संवेदनशील घ्या ना. नाही नाही मॅडम, पहिलेच तुम्ही 3-4 घंटे इथं पाण्यामध्ये मुलींना बसवून ठेवलं. आज 2 वेळा त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं. काय केलं होतं मॅडम? प्रत्येक गावावरून विद्यार्थी 9 तास उभे राहतात बाहेर. म्हणजे आमचा कार्यालय नाही का मॅडम? मला आणि मॅडम ज्यांचे तुम्हाला निर्देश होते ना आतमध्ये नाही येऊ देण्याचं, त्यांचं अधिकृत पत्र दाखवा आम्हाला. मॅडम इव्हन त्या ठिकाणी एका विद्यार्थ्यांची पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं, पण तुम्ही नाही केलं मॅडम. कुठं केलं? बाहेर काय केलं? निर्देश आणि आदेश आम्हाला सांगितले ना, त्याचं अधिकृत पत्र आता दाखवा आम्हाला. खोटं बोलणं चालणार नाही. बाकीचे जे आपले
चालू आहे ना? नाही चालू आहे मॅडम, असं काही नाही. हे वसतिगृहातील विद्यार्थी आहेत ना. मग आम्हाला का महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी गैरसंविधानिक कृत्य करून राहिले का? असंविधानिक वागत आहे का? म्हणाले तुम्ही म्हणत आहे ना मॅडम कार्यालयामध्ये कुठेच नाही. बऱ्याच ठिकाणी आहे ना विद्यार्थी आहे, त्यांची हक्काची जागा आहे आणि हक्काच्या जागेवरून जर तुम्ही हकलत असाल तर हे चुकीचं आहे. पहिल्या दिवशी आम्हाला का बरं त्रास दिला मग? मॅडम तुम्ही पहिले त्रास दिला आमचा प्रश्न आहे मॅडम, आमचा प्रश्न आहे पहिल्या दिवशी का बरं आम्हाला त्रास दिला? ठीक आहे ते 10 दिवस राहिले. हा हात जोडून मी सांगते कोणालाच माहिती नाहीये. आम्ही दिसून नाही राहिलो, आम्ही तर आहोत. बॅरिकेड्स लागली कशी? 10 दिवस आम्ही इथून गेलो ना, बॅरिकेड्स का बरं लागली? शासनाला सांगायचं आहे की विद्यार्थी अतिरेकी आहेत. नाही यांना शासनाला सांगायची आहे की विद्यार्थी अतिरेकी आहे. थोडी चापलुसकी करायला लागते का नाही शासनाची आपल्या इथं यांना पर्सनली घेतलं मग तुम्ही मॅडम यांना पर्सनली मुलींना नाही मुली सांगितल्यानंतर मुलींना वैयक्तिक त्रास दिला. ते होत्या असं मला सांगितलं, पण तुम्ही काहून नाही आला? काल ते सांगा ना, तुम्ही 12:30 वाजता काहून आला ऑफिसमधून? एक लक्षात घ्या मॅडम पर्सनली म्हणत आहे यांना पर्सनली बाहेर ठेवलं यांनी. 10 वेळा आलो सर. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही खरंच माफी मागतो. आमच्यासाठी बायोमेट्रिक बाहेर लावता पाण्याची व्यवस्था नाही ब्लॉक मारलं. आपल्या वर्गात पण शोभून झालं होतं पिण्याचं पाणी नव्हतं मॅडम आमच्याकडे. बरं झालं इथल्या सामाजिक संघटनांनी सामाजिक दायित्व दाखवून त्यांनी कॅन आणून कोण होता मॅडम आमच्या इथं? आतमधून बाहेर काढला आम्हाला. रात्री 11:30 वाजता मुली बाहेर जाऊ लागल्या. त्याच्यासोबत पोलिसाची एकही कर्मचारी जॉईन झाली. मी म्हणलं त्याला त्याच्यासोबत जा, तेव्हा गेले नसता एकही कर्मचारी बाहेर जायचं आतून. मॅडम पाणी पण बंद केलं होतं मॅडम. पाणी सर कॅन तुम्ही नाही आणल्या. जे आमचे पालक आहेत सामाजिक संघटनांचे त्यांनी सामाजिक दायित्व निभवले सर. त्यांनी कॅन आणून दिल्या. त्यांना आमची जाणीव आहे, तुम्हाला नाही आहे सर. कोणाला विचारू? समोर आपण पण हे जे महिलांना आणि मुलींना जे हॅरेसमेंट केलं ना हे चुकीचं आहे सर. आणि 8 ते 9 तास विद्यार्थी बाहेर राहत आहेत आणि तिथे चक्कर येऊन पडत आहेत, तरी पण तुम्हाला थोडीशी म्हणजे दयानी आली आमच्या शांत राहणं आदेश दाखवा ना. वरिष्ठ ऑफिसर आहेत तुम्हाला ते आपल्याला वाटत असावं काही करण्यासाठी आलो होतो आम्ही सगळ्यांना. परंतु तुम्ही जर का असं बिहेवियर जर का आमच्याशी करत असाल तर हे चुकीचं आहे ना. तुमच्या या बिहेवियरमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला म्हणून आम्ही इथं बसून नाही. कालच आम्ही वापस जाणार होतो मॅडम चर्चा करून.
ऑफिसचा होता. पावसामध्ये 3-3 घंटे मुलींना बाहेर ठेवलं, त्यांना वॉशरूमला जायचं होतं, जाऊ नाही दिलं. अशा वेळी तुमच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला, म्हणून आम्हाला इथं बसावं लागलं. नाही तर शांतीपूर्व आम्ही बसून होतो मॅडम. होतं का नाही? मी ऑफिसला होतो ना, त्रास दिला का मॅडम? हो ना, आमच्या विद्यार्थ्यांना त्रास त्यांना पण त्रास झाला असं काही हेतू नव्हता. एकदा त्या मुद्द्यावरती आपण 4 वेळा तुमच्याकडे तुम्हाला सांगितलं सर त्यांना म्हटलं ना सर वॉशरूमला जाऊ दे म्हटलं. सर मी तुमच्याकडे 4 ते 5 वेळा आलो, फक्त म्हणलं ठीक आहे मुलं आहे राहू द्या, त्यांना मुलींना आतमध्ये घ्या, त्यांना वॉशरूमला जायचं आहे, मी तुमच्या पाया लागतो म्हटलं. आणखी काय बोलणार आहे सर? मग तुम्ही हे म्हणत होते मुलं पण आतमध्ये झोपले होते. आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलं. मॅडम आता तुम्ही बॅरिकेड लावलं म्हणून आम्हाला मॅडम म्हणून त्यांनी माणुसकीच्या नात्याने आम्हाला येऊ दिलं मॅडम. पण तुमच्या डिपार्टमेंटमध्ये माणुसकी नाही आहे, माणुसकी नाही आहे मॅडम. डिपार्टमेंटच्या लोकांमध्ये माणुसकी राहिलेली नाही आहे. 9-9 घंटे मुलींना पावसामध्ये ठेवलं, हे अतिशय चुकीचं आहे. मॅडम मी 4 वेळा पायाला मॅडम तुम्ही म्हणत होते मॅडम 142 महिने आता तुम्ही आता 142 कसं झाला? काही नाही केले ना अंधारा. आम्ही काय म्हटलं विद्यार्थ्यांना खाता आमचे काय तुम्ही काय म्हणा नाही मॅडमचे निर्देश आहे. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना पण गैरसमजाने म्हणण्याच्या ह्याच्यामध्ये तरी पण तुम्ही आले कसे काय म्हटलं आले जेव्हा आय कार्ड बघेल तेव्हा खात्री करेल तेव्हा आम्ही आयडेंटिफाय करून देतो तुम्हाला. पण तुम्ही विचारले काय? विचारलं काय स्टुडंट आयडेंटिटी मी काय म्हटलं सर फक्त मुलींना आमच्या आतमध्ये उद्या तुम्ही काय बोलले की हा विद्यार्थी वसतिगृहाचा आहे का पण यांनी सांगितलं ना की प्रवेश अर्ज केलेला आहे. हा बोलले ना सर काय चुकीचं झालं का नाही पाहिजे स्टुडंट आहे की नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही केलं होतं ना सर तुम्ही व्हेरिफिकेशन प्रकल्प कार्यालयातून केलं होतं. तुम्ही काय म्हटलं तू फक्त अर्ज भरला आणि ते नियमावली जी होती ते प्रवेश अर्जाचीच नियमावली होती त्याच्याच विरोधात आम्ही चर्चा करायला आलो होतो. मॅडम यांना कशी अपडेट दिली भेटी मॅडम यांना भेटी कशी दिली?
यांना ब्रीफिंग कशी दिली? नाही मॅडम ऐका ना, वैयक्तिक तुझा प्रवेश नाहीये म्हणलं, मी प्रवेशासाठी अर्ज भरला आणि जो GR आहे तो प्रवेशाची नियमावली आहे, तो माझ्यासाठी लागू आहे, रिन्युअल वाल्यासाठी नाही. मग यांना गलत ब्रीफिंग कशी केली तुम्ही? गलत आहे. नाही मी स्टुडंट आहे ना, ठीक आहे, माझ्या करतो आम्ही.